इंदसदवंदियाणं त्रिभुवनहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ऐकायचं असेल ते ब्लूटूथ लावून घे, ब्लूटूथ ऐकायचं. पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 आहे. 5 भावाचं वर्णन करायला त्याच्यामध्ये. उदयेन उवसमेणया खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयर्थे सुविथिण्णा. अनेक शास्त्रामध्ये जीवाचे 5 भाव अनेक प्रकारांनी अनेक संदर्भामध्ये वर्णन केले गेले आहेत. कुठले? उदय रूपाने असणारे औदयिक भाव, उपशमाच्या निमित्तात होणारे औपशमिक भाव, क्षयाच्या निमित्तात क्षायी, क्षयोपशमाच्या निमित्तात क्षायोपशमिक आणि सगळ्याच्या निरपेक्ष पारिणामिक भाव, असे हे जीवाचे 5 गुण आहेत असं वर्णन करून सांगतात. त्याच्यामध्ये जे लेशारूप औदयिक भाव आहेत त्यातल्या कापोत लेश्याचं वर्णन चालू आहे. म्हणजे 3 अशुभ लेश्या आहेत ज्याचं फळ नियमाने दुर्गती आहे म्हणून सांगितलं. म्हणजे जर तीव्र अशुभ लेश्य असतील तर नरकगतीला जाणार. इथं बसा की तुम्ही, कोण नाही त्यांच्याजवळ हे पण बाधक. तीव्र अशुभ लेश्याचं फळ नियमाने नरकगतीच आहे आणि त्याची जी मंदता असेल तर त्याच्या निमित्तामध्ये सांगितलं तिर्यंच गती किंवा मनुष्य झाला तरी हीन मनुष्य होणार, निजगोत्री वगैरे, किंवा देवगतीला गेला तर भवनत्रिकादींमध्ये जन्मणार. एवढंच ह्या अशुभलेश्यांचं फळ असं दुर्गती सांगितलं आहे. आता जे शुभलेश्य आहे त्याचं फळ सांगितलं मनुष्य आणि देवगतीचा बंध होतो. मग त्यातल्या कापोतलेश्याचं वर्णन करताना काल सांगत होतो की त्याचे परिणाम कसे असतात. धर्म करतो पण अनादराचे भाव असतात, अज्ञानपूर्वक करतो किंवा अविनयाने करतो, आसाधनादी दोष घडवत करतो. जसं म्हणलं काय, सगळ्या क्रिया करेल, पूजा, दान, भक्ती, प्रवचन, काय म्हणायचं, व्रत, उपास सगळं करेल धर्माच्या नावाखाली, पण त्याच्या मागं उद्देश हा असतो की माझं नावलौकिक व्हावं किंवा मला लोकांनी प्रशंसा करावी. 108 देववंदना करून आलो आम्ही शिखरीच्या असं म्हणल्यावर ते सांगण्यात आनंद त्याला, किंवा त्याच्यामुळं मी महान, म्हणजे पूजून घेतो आणि इतरांकडून. असे पूज्य तर नाही आहे तो, पण कोणी पूज्य बनवावं त्याला, म्हणजे पूजावं हे भाव असतात. म्हणजे सगळं धर्माच्या जवळ आलं आहे, निकट आलं आहे, पण असे लोकेशनेचे भाव आहेत किंवा ख्याती, पूजा, लाभ ह्याच्यासाठी येऊन धर्म करतो आहे. त्यामुळं त्याचं ते धर्म फलित होत नाही. म्हणूनच त्याला अशुभ लेश्या म्हटलं. जरी तो धर्माच्या निकट आहे, कृष्ण नीलवाला तर धर्म पण करत नाही आहे, पण हा जीव जरी आला आहे धर्मात तरीसुद्धा त्याला धर्म म्हणता येत नाही, कारण भावपूर्वक नाही आहे. सगळं जडाच्या क्रियेनी धर्माची परिभाषा करतो आहे. त्यामुळं हा जीवसुद्धा अशुभ लेशावालाच म्हणला जातो. असं काय लेश लक्षणं सांगितली कापूरची ते बघूया. काल सांगितलं होतं ना, चहाडी करणारा असतो. काय सांगितलं होतं उदाहरण? म्हणजे स्वभाव असा असतो की आग लावून देणे, इतरांबद्दल काय ना काय निंदेचे भाव, एकाचं दुसऱ्याला सांगणे. मग काल आपण काय घडवलं होतं, जर कोणी चहाडी करायला आली तुमच्यापाशी तर तुम्ही 3 गोष्टी त्याला प्रश्न विचारायचे. पहिलं म्हटलं की तुझे सांगणार आहे ते चांगलं आहे का वाईट आहे. दुसरं म्हटलं ते सत्य आहे का असत्य आहे. आणि तिसरं म्हटलं तू जे काय सांगणार आहे त्याचं मला किती फायदा आहे, ह्याची उत्तरं दे आणि मग मला सांग. तो म्हटला काहीच नाही. म्हणजे न ते सत्य आहे, मला माहीत नाही सत्य आहे का असत्य आहे. चांगलं तर नाहीच आहे, चांगलं असेल तर ढिंडोरा पेटवून सांगल, पण वाईट आहे म्हटल्यावर असं गुप्त सांगायला जातो चहाडी करायला. आणि तिसरं म्हटलं काय, माझ्या किती फायद्याचं आहे. तो म्हटलं काय फायद्याचं असं नाही आहे, मी आपलं सांगायला आलो. असं म्हटल्यावर तिथं ती निंदा झाली, जेव्हा आपण दुसऱ्याचं परोक्ष काहीतरी बोलतो आहे त्यावेळेस. त्यामुळं मग त्याच्या निमित्तात काय होणार, तो पुन्हा तुमच्याकडं सांगायला धजणार ना यायला, अशी त्याची प्रवृत्तीला आळा बसणार आणि तुमचं संरक्षण झालं त्याच्या निमित्तात.
कारण त्यांनी केली निंदा तर तुम्ही ऐकून घेतली नुसती तरीसुद्धा तुम्हाला अनुमोदनेचा दोष लागला. म्हणून म्हणलं असं कोणी सांगणारं असेल तर एकतर त्याला परावृत्त करा, नाही तर स्वतःची अनुमोदना होऊ नये असं कार्य करा. मला असं काय सांगू नको, मला नाही ऐकायचं, किंवा हे तू करतो हे बरोबर नाही आहे, कुठल्याही रीतीने त्याचा ती खोड मोडायला पाहिजे. नाहीतर मग असं वारंवार तो आज एकाचं सांगतो दुसऱ्याचं उद्या सांगणार, असं करून रोज तुम्हाला ऐकायचं म्हणजे तुम्ही अनायतन झाला त्याच्यासाठी, म्हणजे त्याचे परिणाम पुष्ट व्हायला लागले तुम्ही ऐकणारे आहात म्हणून सांगितलं. अशा हा जीव असतो कापोतलेशावाला, ज्याच्यामध्ये घाताचे भाव तर नाही आहेत पण तरीसुद्धा कुठल्या तरी रीतीने दुसऱ्याला पिडण्याचे, त्रास देण्याचे, निंदेचे असे भाव असतात, जो की सांगितलं हा अशुभ लेशेवाला जीव असतो. पुढं सांगितलं होतं काय, तिरस्कार करतो, म्हणजेच आपण घेतलं होतं काय, हिणवतो म्हटलं ना इतरांना, किंवा इतरांचा तिरस्कार करण्याचे भाव असतात, असा तो कापोतलेशावाला. पुढं सांगितलं अविश्वासाचे भाव असतात. काय सांगितलं होतं ह्याच्यासाठी काल, अविश्वासाचे भाव म्हणजे देवशास्त्र गुरूंबद्दल फार विश्वास नसतो. म्हणजे पूजा स्वाध्याय केलं तर काय होतंय, म्हणजे त्याच्यावर विश्वास नाही. पुढं म्हणलं सामायिक आदीने सुखच मिळते, ध्यानाने सुख मिळते, दान केल्यावर मला धन मिळणार, कशावरून, असा अविश्वासरूप परिणती असते ज्याची, त्याला म्हणलं कापोतलेशा. किंवा मुनी काल ते आले होते ना कोणतरी, तर त्यांना म्हणलं दीक्षा घ्यायची नाही काय, मोक्ष पाहिजे का, काय विचारलं मी त्यांना, मोक्षाला जायचं आहे का, नाही पहिलं दीक्षा घ्यायची का विचारलं, नाही म्हणलं हे नाही दीक्षा घ्यायची नाही. मग म्हटलं त्यांना का मोक्षाला जायचं नाही का तुम्हाला, नाही म्हणला जे आहे त्याच्यात बरं आहे. म्हणजे कशी परिणती असती बघा ना जीवांची, असं वाटलं उगीच असं उदाहरणं दिलेली असतील शास्त्रात, पण खोटं नाही आहे असं, आज जग असंच आहे. धर्माच्या निकट आलेले ऐकायला बसलेल्याला पण असे भाव होतात जर तर. मग तिथं त्यांनी म्हणलं की नाही म्हणला, मग म्हटलं तुम्हाला सुख नको का, नाही म्हणला कर्माच्या उद्या जे मिळेल ते चालतंय. म्हणजे कशी अज्ञानाने आपण स्वतःची दुर्दशा करून घेतो हे पण कळत नाही. एवढं बोलून सुद्धा अंतराय कर्म बांधलं स्वतःसाठी. कदाचित कधी वैराग्य होईल, दीक्षा घ्यायचे भाव होतील किंवा ज्ञानाचे भाव होतील तर स्वतः अडथळा केला त्या परिणामांनी. म्हणून सांगितलं अशी अविश्वास रूप, कोणाला माहिती आहे तिथं मोक्षात सुख आहे की नाही, कोणाला माहिती आहे इथं ते मुनिदीक्षा घेतल्यावर आनंद मिळणार की नाही, अशी परिणती म्हणजे कापोतलेशा. हा जीव कधी पुरुषार्थ करणार नाही. विधानाला बसलो तर टाईम काउंट करत बसतो, कधी संपणार कधी संपणार. सगळ्याला बाहेर आल्यावर विचारा काय काय केला विधानामध्ये. सगळे घड्याळ बघत बसणार, नाही तर बाहेर फिरत बसणार कधी संपतंय. माशी ज्याची काय म्हणायचं धून नाही लागत ना त्याच्यामध्ये, तर तो असं बाहेरच्या गोष्टीमध्ये अडकणार किंवा त्याला त्याच्यात रुची राहणार नाही. म्हणून हा अविश्वास रूप परिणती करणारा जीव असतो. देवशास्त्र गुरु आपल्या सुखाचं कारण आहे असं डोळे बंद करून खरं विश्वास ठेवायला पाहिजे. पण तिथं विश्वास न ठेवता त्यांनी उदाहरण दिलं होतं की बाहेर तुम्ही काय म्हणलं डॉक्टरकडे जाता किंवा एखाद्या ट्रेनमध्ये बसला किंवा काय प्लेनमध्ये बसला, ते ड्रायव्हरवर किती विश्वास, किंवा ते चिडफाड करणारा डॉक्टर आहे त्याच्या हातात आपण सगळं देऊन टाकलं आपलं, आणि मग त्याच्यावर पण किती विश्वास. मग तिथं विश्वास ठेवतोय पण इथं खरे देवशास्त्र गुरूंवर विश्वास नाही. कुठून उद्धार होणार आपला, कसा आपली उन्नती होणार. म्हणून सांगितलं हा जीव जर उन्नती करेल तर शुभलेशा रूपाने पुण्य प्रकृतीचा बंद करेल, आणि तेच सांगितलं जर परिणाम अशुभ होतील तर याच्यापेक्षा सुद्धा खाली उतरणार, म्हणजे अशुभ लेशेमध्ये जाऊ शकतो. समजा यात्रेला चाललाय, त्याला विचारलं कधी जायचं आहे यात्रेला, कुठं कुठं जाणार आहे, काय माहीत नाही म्हणला, म्हणजे इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे धर्माच्या बाबतीत आल्यावर त्याला न्यूट्रल असतो, काय म्हणायचं एक अनुत्साही असतो. आणि बाहेर तेच कुठं जायचं असेल तर कुठं फिरायचं यात्रेला गेल्यावर, यात्रेच्या नावाखाली जत्रा म्हणतात आम्हा तसं. किंवा मग स्वाध्याय करायला बसलेत आणि कोणतरी त्याला विचारलं ह्या कापोतलेशावाल्याला कुठलं शास्त्र चालू आहे किंवा शास्त्र कुठं ठेवलेत,
माहीत नाही म्हणणार किंवा चालू आहे काय तर असं म्हणणार. म्हणजे जिथं त्याचा स्वतःचा उपयोग जोडला जात नाही असा तो, किंवा ज्ञानपूर्वक क्रिया नाही आहेत असा तो कापोतलेशावाला जीव म्हणला जातो. म्हणून असे परिणाम करण्याने धर्म घडत नाही. आणि ज्याला धर्माचं खरी परिभाषा कळाली तो जीव अशा लेश्येमध्ये अडकणार नाही. लेश्या म्हणजे काय? कसले परिणाम? लेश्या म्हणजे काय हो? तर आपण ही सामान्य जीवाची परिणाम कशायाने अनुरंजित जीवाची परिणाम योग प्रवृत्ती म्हणायचं. योग पहिल्यांदा तर म्हणजे कशाय आहेत ते म्हणले व्यक्त होताना लेशा रूपाने व्यक्त होतात. कशायाला हातपाय नाही आहेत, पण हे लेशांना सांगितलं मन वचन कायाची प्रवृत्ती आहे. त्यामुळं कशाय जेव्हा मन वचन कायाच्या द्वारे व्यक्त होतात त्याला लेशा म्हणलं जातं. आपण सामान्य परिभाषा करतो कशायाने अनुरंजित मन वचन कायाची प्रवृत्ती, त्याला लेशा म्हणतात. मग म्हणून त्यांनी असं भेद करून सांगितलं की कशाय अव्यक्त असतात पण लेशा व्यक्त असते. जेव्हा पण तुम्हाला अंतरंग कशाय झाले, जेव्हा तुम्ही ते योगात काय म्हणायचं योगात परिणत झालं ते लेशा, ते कशाय त्यावेळेस त्याला लेशा म्हणलं जाणार. म्हणून त्यांनी दोन असे वेगळे भेद केलेत, कशाय मार्गणा आणि लेशा मार्गणा रूपाने. तर लेशा म्हणून सांगितलं. लेशा हा मोक्षमार्ग नाही, भलेही ती शुक्ल लेशा असेल तरी सुद्धा मोक्षमार्ग नाही, किंवा त्याच्याने मोक्ष नाही, त्याच्याने सुख नाही. लेशा आहे तोपर्यंत संसारीच आहे. जेव्हा लेशेच्या अतीत होतो तेव्हाच तो जीव मोक्षाला जातो. किंवा लेशा कुठं आपल्याला स्वभावाला जाणण्यात घातक पण नाही, बाधक पण नाही. कुठलीही लेशा असू दे स्वभावाला जाणण्यासाठी घातक नाही. कारण कृष्ण लेशावाला जीव कुठे आहे? 7व्या नरकामध्ये, तो सुद्धा अनुभूती घेऊ शकतोय. फक्त एवढं की त्याची जी लेशा असेल ती मंद झाली इतकं समजून घ्यायचं जेव्हा तो अनुभव करतो त्यावेळेस. पण कुठली ती अशुभ लेशा आहे म्हणून तो जीव काय अनुभव करू शकत नाही असं नाही. फक्त त्याच्या लेशेतला जो तीव्र मंद अनुभाग आहे त्यावेळेस समजून तसं त्याची परिणती लावायची की जर मंद अनुभाग असेल तर तो जीव आत्मानुभव करू शकतो. तर कापोतलेशेसाठी एक लक्षण सांगणारी गाथा सांगितली होती. काय? चिंता पैशून्य मात्सर्यम स्वशंसा परनिंदनम जीवन नैराश्ययुक्ते मरणोद्यमादि लक्षणम. काय काय घेतलं होतं? चिंता पैशून्य, पैशून्य म्हणजे सहाडी म्हणायचं. चिंता का होती सांगा? चिंता म्हणजे आम्हाला नाही, आम्ही निश्चिंत आहोत. चिंता म्हणजे काय हो? कलुषता परिणामातली. आम्हा म्हणतात ना चिंता चिता समान आहे, फक्त एक अनुस्वाराचा भेद आहे असं त्यांनी ते हे दाखवलं होतं, एक सुभाषित सांगितलं होतं. सांगते उद्या बघून कुठलं आहे. तर सांगितलं चिंता म्हणजे कलुषतेचं कारण आहे, जीवनातील असहज परिणाम आहे. चिंता म्हणजे ॲक्च्युली सहज परिणाम म्हणजे शांती आहे, समता आहे. पण जो असहज म्हणजे ॲबनॉर्मल परिणाम आहे त्याला म्हणायचं चिंता. ज्याची किंवा अनावश्यक परिणाम आहे त्याला म्हणायचं चिंता. किंवा जो आपल्या सुखशांतीचा घातक आहे त्याला म्हणायचं चिंता. सांगा परिभाषा अजून. चिंता जे जे जिवंतपणे जाळते आणि चिंता जिवंतपणे जाळते आणि चिता मेल्यावर जाळते. बरोबर. अजून चिंतन करायला चिंतावर सगळे चिंतेचं चिंतन नको. तर निश्चिंत राहू शकतो असा स्वभाव बघितला तरी चिंता राहणार नाही. तर या चिंतेच्या उत्पत्तीची कारणं काय? तर त्यासाठी त्यांनी दोन महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. पहिलं सांगितलं ज्याला आत्मविश्वास नसतो त्याला चिंता उत्पन्न होते. एक्झाम्पल सांगा.
ज्याला कॉन्फिडन्स नसतो ना असा जीव चिंतित होतो. कुठंही असू दे, तुमच्या धर्मक्षेत्रात, संसार क्षेत्रात, लौकिकात, अलौकिकात, कुठंही असू दे, जिथं कॉन्फिडन्स लूज झाला किंवा कॉन्फिडन्स नसेल तर तो जीव निमाने चिंतित असतो, नैराश्याने ग्रस्त असतो. म्हणजे नकारात्मक विचारवाला असतो, तिथं चिंता असते. म्हणजे असं झालं तर, असं नाही झालं तर, सगळीकडे तो पॉझिटिव्ह नाही विचार करणार. निगेटिव्ह असेल तर मग निगेटिव्ह विचार करायचं नाही का? यात्रेला चाललो आहे, कुठंतरी पाऊस पडलाय कळलं, पाऊस येणार आहे कळलं, समजा काहीतरी सांगितलं असेल वेदरमध्ये, फोरकास्टिंगमध्ये, तर मग निगेटिव्ह विचार करायचं का नाही करायचं? मग तिथं जर आला असेल तर जायचं का नको? आपल्याला काहीतरी त्रास झाला तर? म्हणजे अलर्ट होण्यासाठी नकारात्मक म्हणजे विचार करणं योग्य आहे, पण नकारात्मक विचाराचा आपल्यावर प्रभाव पडून डिप्रेस होणं वगैरे हे योग्य नाही आहे. म्हणजे त्या चिंतेच्या अधीन होऊन काहीतरी आपण घात करून घेणं किंवा आपलं काय म्हणायचं अस्थिरता होणं हे योग्य नाही आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण विचार करणार की जो खरा काय म्हणायचं बॅलन्स्ड माणूस आहे तो दोन्हीकडनं विचार करणार. पण जर याचा प्रभाव आपल्यावर पडला तर हा जीव अस्थिर होणार, अशांत होणार, तर तसे परिणाम करणं योग्य नाही. मग तिथं सांगितलं त्याचा आत्मविश्वास घसरलेला असतो म्हणून तो आपला उद्धार करू शकत नाही. तर जो हा कापोतलेशावाला जीव आहे तो सतत चिंतित असतो कुठल्या ना कुठल्या रूपाने, नैराश्याने ग्रस्त असतो, त्यामुळे रोगी होतो, दुःखी होतो, असफल होतो. ज्याचा आत्मविश्वास प्रबळ असतो तो मोठमोठ्या संकटातूनही सहज बाहेर पडतो, रोगातून लवकर रिकव्हरी होते. कोणाची? ज्याचं म्हणजे आता आपण सांगितलं ना अनेक ठिकाणी कोरोनामध्ये काय झालं, अनेकांनी फक्त काय म्हणायचं इन्फेक्शन झालंय एवढ्या विचारांनी मेले अनेक जण. काय म्हणायचं संक्रमण म्हणतात ना त्याला, काय संक्रमित झालोय नुसतं एवढं समजलं किंवा एवढं शंका आली तरी सुद्धा अनेकांचं प्राण गेलंय. आणि तेच सांगितलं कोणाकोणाचं स्कोअर 18च्या वर असेल तरी सुद्धा ते बाहेर पडले त्यातून. कसं? त्याला सांगितलं कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास, एक विल पॉवर म्हणा, त्याच्या जोरावर बाहेर पडले. एक आंतरिक शक्ती जी आहे ती की मी जगणार आहे, मी जगू शकतो, हे रोग मला काय करणार नाही. पण ज्याला असं कॉन्फिडन्स लूज झाला आतून, त्याला कितीही तुम्ही वॅक्सिन घाला, किती डोस द्या, किती इंजेक्शन्स लावला तरी सुद्धा तो जगू शकला नाही. मग सांगितलं होतं मध्ये एकदा हे असं झालं की एक प्रसंग सोलापूरमध्ये की त्यांना तो रिकवर झाला मुलगा आणि बाहेर आणलं त्याला ICUमधून, कोरोनाचं पेशंट असलेला, आणि झाला आता उद्या सोडणार असतील, डिस्चार्ज देणार होते, तर त्या दिवशी रात्री त्याला जास्त त्रास व्हायला लागला. आणि काय झालं म्हणून विचारलं तर तो जिथं झोपला होता ना त्याच्या बाजूच्या बेडवरचा माणूस गेला कोरोनाने. आणि ह्याला कळलं ना, खचलाच तो, काय म्हणायचं त्याचं ऑक्सिजन लेवलच उतरलं पूर्ण खाली. आणि तो काय केलं तरी सुद्धा ऑक्सिजन त्याचं चढेना, एक्सटर्नली लावलं तरी सुद्धा त्याला ग्रीप घेता येईना. तो घाबरून असं की नाही जगू शकला त्याच्यामध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी तर त्याचा अंत झाला. म्हणजे कशामुळं? तर आपली आतली शक्ती ज्यांनी सोडली, तिथंच म्हणा आत्मविश्वास, आत्मशक्ती ज्यांनी ओळखली नाही तर तो जीव असं कुठल्याही रोगाला, संकटाला बळी पडतो, किंवा छोट्या छोट्या गोष्टी डिप्रेस होतो, डिस्टर्ब होतो, आणि मग सगळ्या आपल्या कार्याला डिस्टर्ब करून टाकतो. जसं की एक्झाम्पल काय दिलं, एक्झाम्स असतील समोर समजा, आणि कोणतरी टॅलेंटेड मुलगा आहे तो काय म्हणणार, अजून 1 महिन्यानी एक्झाम होती, पण हे असलं काहीतरी पूर आलं, काय संकट आलं आणि बंद पडणार आहे कळलं की 10 दिवस 15 दिवस आधी घेतली एक्झाम. आता काय करणार हो, 1 महिन्यानी होणार होती. जे टॅलेंटेड असणार ते काय म्हणणार, कधी पण घेऊ देत, नो प्रॉब्लेम. म्हणून आमचे सर म्हणायचे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा, असा अभ्यास करा ना की, आणि असा अभ्यास घ्यायचे बरं का, ते दिवस रात्र कधी बोलवणार, कधी पेपर्स देणार सारखं, आणि करून घेणार शिकवून, असं स्वतः तयार करणार ते स्टुडंट्सना. आणि ते म्हणायचे असं, यू मस्ट प्ले विथ द पेपर, असं तुम्हाला खेळल्यासारखं व्हायला पाहिजे, टेन्शन घेऊन तुम्हाला लिहिताच येणार नाही म्हणायचे.
आणि असं ते त्यांची स्टाईल होती सांगायची, करायची. आणि मग मला म्हणायचं होतं की जो टॅलेंटेड असेल तो कधीही तुम्हाला पेपर घेतला तरीसुद्धा द्यायची त्याची तयारी असते, एक त्याला विश्वास असतो तसा. आणि जो ढ असेल तो काय करणार, किंवा जो कमी आहे ज्ञानामध्ये तो असतो कापोतलेशावाला. चिंतेनी हाय ते पण विसरून जातं डोक्यामध्ये. थोडं केला असेल ना अभ्यास, आता 1 महिन्याने जरी एक्झाम आहे म्हटलं तरीसुद्धा, पण जे केलेलं आहे ते सुद्धा विसरून जाणार. आणि समोर पेपर बघितल्यावर तर घाम फुटणार. आणि कन्फ्युजनमध्ये त्याला काही लिहिता येणार नाही. म्हणजे सगळं विसरून गेल्यामुळं, किंवा निगेटिव्ह थिंकिंग की मी काय करू शकणार नाही, मला काय हे जमणार नाही, अशा विचाराने तो स्वतःचा घात करून देतो. उलटं सांगितलं म्हणून काय विचार करा, भलेही नसेल अभ्यास तरीसुद्धा समोर असलेला जर काय म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंडनी जरी बसला तिथं लिहायला, काय जे काही येईल ते लिहू आपण, तर तेवढ्या विचारांनी सुद्धा त्याचं ॲटलिस्ट पास तर होईल ना. आणि तुम्ही तेच नकारात्मक विचारांनी बसला तर येत असून सुद्धा तुम्हाला लिहिता येणार नाही. म्हणून चिंता घातक असते आणि ती नियमाने आपल्याला अशुभलेशेला कारण आहे, आणि ती आपल्याला नियमाने दुःखदायी आहे. म्हणून विचार काय करा, आय कॅन डू इट. ध्यानाला बसल्यावर काय करायचं, हे अवघड असतंय म्हणला, काय असतं ते ध्यान, अनुभूती, सम्यक दर्शन. काय अनुभव सांगितले हो ध्यान शिबिरात, ऐकले का नाही कोणाकडनं? ध्यान शिबिराचे अनुभव. एक जण कोणतरी आम्मांकडे आले होते, ते म्हणले की 5, 6, 7 दिवस ध्यानच लागलं नाही म्हणले. इतके विकल्प, इतके विचार सगळे बाहेरचे, आणि काय पहिल्यांदा बसलेलं असल्यामुळं काय असं समजे ना काय करायचं, अस्थिरता व्हायली म्हणले, हातपाय बांधून ठेवल्यासारखं. कुठं काय बोलायचं नाही, हातपाय फिरायचं नाही, काय करायचं नाही म्हणल्यावर अस्थिरता झाली इतकी की स्थिर असून सुद्धा अस्थिरता होती. सगळे मन वचन काय स्थिर होते, शांत होते एक ठिकाणी बसलेले, पण जरासुद्धा स्थिर नव्हते. आणि मग त्याला नंतर म्हणले 7व्या 8व्या दिवशी ध्यान लागलं. आता याच्या पुढं बसवायचं 10 दिवस असल्या लोकांना. म्हणजे जिथं मी करू शकतो, मला होणार, हा कॉन्फिडन्स असेल तर तो जीव सहज पुरुषार्थ करेल आणि पुढं सरकेल. पण ज्याला असं कॉन्फिडन्स नसेल तो ध्यानाच्या नावावर म्हणले ना असं सामायिकाला बसेल कापोतलेशावाला, पण त्याला माहीतच नाही सामायिक काय करायचं असतंय. नुसती क्रियारूपाने थंड बसून राहील तर त्याला ध्यान म्हणलं नाही आहे शास्त्रामध्ये, किंवा त्याला त्या ध्यानाची उपलब्धी होणार नाही. तुम्ही त्याला विचारला अनुभव केला का, तर कसला अनुभव, काय त्याच्याबद्दल त्याला माहीतच नाही काय. म्हणून क्रिया नाही आहे धर्म, म्हणजे भाव आहेत ते. म्हणजे काय आपण भाव पूर्ण करतोय त्याच्याद्वारे आपल्याला प्राप्ती होणार, त्याच्याद्वारेच ध्यान म्हणजे काय कळणार, सम्यक दर्शन म्हणजे काय कळणार. अन्यथा जडाची क्रिया म्हणजे धर्म नाही. म्हणून जेव्हा ध्यान करायला बसणार किंवा शास्त्र वाचायला बसणार, नाही कळलं तरी सुद्धा वाचा, पण त्याच्यामध्ये भाव असे असावेत की हे मला समजून घ्यायचं आहे, हे मला कळायला पाहिजे, कळणार आहे. आय कॅन डू इट एवढं लावायचं आपण रोज. काय पण करायला बसल्यावर तुम्ही धंदा करायला प्रवेश करताना काय विचार करता हो, तिथं जर निगेटिव्ह असेल तर आजच नवीन सुरू करायचं आहे धंदा, तेजसना CAचं ऑफिस. पहिल्या दिवशी काय विचार केला, नाही चाललं तर काय करायचं, रिस्पॉन्स नाही मिळाला तर दुकान आजच बंद झालं तुमचं. मग आणि तेच जर पॉझिटिव्ह एनर्जीनी नाही होणार आहे, माझ्यामध्ये तेवढे गट्स आहेत, मी काय आय कॅन डू इट एवढं जर आपण लावलं ना सगळीकडं, सगळ्या क्षेत्रात आपल्याला यश आहे. मग ते धर्म असू दे, धंदा असू दे, धन असू दे, काही पण असू दे. म्हणून इथं ध्यान असू दे, काय काय धर्म असू दे, धंदा असू दे, ध्यान असू दे, नाहीतर चिंता असू दे का आय कॅन डू इट. चिंता करत बसू नका, निश्चिंतता. त्याच्यासाठी एक सूत्र स्वतःचं बनवा, असं समोर ठेवा आपल्याला की डिश करायला बसलाय नवीन काहीतरी, जमल का नाही, बिघडली तर बिघडणारच 100%. आणि तेच विचार केला की नाही मस्त होणार आहे आज माझ्याकडून, होणार. म्हणजे एक आपला ॲप्रोच कसा असतो त्याच्यावर पण आहे ना. आपण विचारच निगेटिव्ह करून सुरुवात केलोय तर त्याच्यामध्ये यश नाही. म्हणून सगळीकडे काय लिहायचं वाक्य, किचनमध्ये लिहा, बाहेर बेडरूममध्ये लिहा, नाही काय म्हणायचं त्या तुमच्या स्टडी रूममध्ये किंवा तुमच्या दुकानामध्ये, सगळीकडे हे वाक्य लिहायचं. काय हो, आय कॅन डू इट, आय हॅव टू डू इट म्हणा, नाही तर मला हे करायलाच पाहिजे आणि मी करू शकतो. असं जिथं विश्वास जागृत झाला तो नियमाने कापोतलेशेतून बाहेर पडला.
पण ज्याला आत्मविश्वास नसेल तो सतत चिंतित राहणार आणि आकुलित होणार. दुसरं सांगितलं होतं नकारात्मक विचारसरणी असते, त्यामुळे त्याचे प्रॉब्लेम्स वाढत जातात, कमी होत नाहीत, सॉल्व्ह होत नाहीत, उलटं त्याच्यामध्ये तो जास्त अडकत जातो. भविष्य बिघडते, शरीर मन संयोग सर्व बिघडतात. जसे एक सेठजी होते आणि त्यांना छातीत दुखायला लागलं. मागं सांगितली होती एकदा ही घटना झालेली की आणि त्यांनी काय केलं होतं त्या दिवशी आदल्या दिवशी 2-4 दिवसामध्ये त्यांना रोज न्यूज मिळायची. हो असं काय म्हणतात, मोबाईल घेतलं तर त्याच्यावर न्यूज, हार्ट अटॅकची ही लक्षणं असतात. न्यूजपेपर घेऊन बसले तर त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रायमरी एड हे आहे, तुम्ही असं असं करा. टी व्ही लावून बसला तर हार्ट अटॅकचे हे हॉस्पिटल्स नवीन तयार झाले, त्यांच्याकडे असे चांगले फॅसिलिटीज आहेत वगैरे. बाहेर पडला घरातून तर सगळीकडे बॅनर्स पोस्टर्स सगळे तेच त्याला वाचायला मिळाले. आता डोक्यात काय सुरू झालं आहे, अटॅक आलं तर असं असतं, अटॅक आल्यावर हे करायचं असतं, अटॅकनी काय पण होऊ शकतं किंवा आपल्याला हे करू शकतो, सगळं डोक्यात सारखं ते विचार बरं का. आता जेवण करून घरातून बाहेर पडला आणि दुकानात जाऊन बसला, आता छातीत दुखायला सुरू झालं त्याच्या. मग आता वाचलेलं होतं ना सगळं ज्ञान, एवढं प्राप्त केलं म्हणल्यावर उपयोग कुठंतरी. आणि मग छातीत दुखायला म्हणल्यावर ते नोकरांना बोलवला, म्हणला मला कसं तर व्हायला आहे, मला अटॅक आला म्हणला. मग सगळे सांगायला लागलेत नाही आहो थोडं श्वास घ्या, थोडं वाराखाली बसा, बघा बरं वाटेल. नाही म्हणला अरे मला छातीत दुखायला आहे, मला घेऊन चल. आता काय झालं, प्रेशरच वाढलं डोक्याचं, छातीचं नाही. मग सगळ्यांना ओरडून सांगायला लागलं की मला अटॅक आला आहे, मला माहीत आहे, मला सगळं जाणलं, मी वाचलं आहे, मला माहीत आहे, मला लगेच घेऊन चला ॲडमिट करा दवाखान्यामध्ये. सगळे ते आता जोडाजोडी करायला तरी वेळ पाहिजे की, त्याला तेवढा वेळ पण धीर नाही. म्हटलं अरे माझ्याकडं वेळ कमी आहे, मला लगेच घेऊन चला. आता कोण उचलं ना ही ना, म्हटलं चक्कर येऊन पडला तिथंच. आता लोक घाबरली बाजूची, म्हटलं खरंच काय तर झालंय. घातलं गाडीत आणि नेले हॉस्पिटलला. आता डॉक्टर समोर आला की हे जागा झाला आणि म्हणला की मला अटॅक आलाय, मला पटकन तुम्ही ट्रीट करा काहीतरी. मग ते म्हणले डॉक्टर शांतीने पहिल्यांदा मला ECG बघू दे, रिपोर्ट्स बघू देत, मग मी तुला सांगतो काय आहे. मग सगळं केलं, स्कॅन केलं, ECG केलं, सगळं झाल्यावर रिपोर्ट्स बघितले तर नॉर्मल होते, काय झालेलं नव्हतं. आता त्याला येऊन सांगायला लागलेत की तुम्हाला अटॅक आला नव्हता. तो काय म्हणतोय, अहो तुम्हाला माहीत नाही मला अटॅकच आला होता. आता कोण डॉक्टर आहे, हेच त्याचा डॉक्टर झाला. आता 3दा ओरडून ओरडून हेच सांगितल्यावर डॉक्टर कृष्णलेशेत गेला. चिडला डॉक्टर आणि एक लगावून दिले त्याला, म्हणले शांत बस, घरातून जेवण करून आलाय पोटभर, पोटापेक्षा जास्त, आणि एके ठिकाणी बसल्यावर काय होणार. म्हणले तुला ॲसिडिटी झाली आहे आणि त्याचं प्रेशर छातीवर आलाय, दुसरं काही नाही, उठ आणि फेरा मार म्हणले 10 वेळा, काय झालं नाही आहे तुला. आणि मग हाकलून दिलं त्याला दवाखान्यात. म्हणजे कशामुळं असं नकारात्मक विचार आणि सतत चिंता ना, हेच मला हे झालंय, एवढ्या विचारांनी तो ग्रस्त होतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. म्हणजे एक कारण होतं आणि दुसऱ्याच कारणाने तो त्रस्त झाला. नसलेल्या रोगाने पीडित झालेले असे अनेक पेशंट असतात. काय म्हणले आपण, कोण आम्ही नाही, त्या दवाखान्यात असतात. म्हणजे असलेल्या रोगाने पीडित कमी असते, पण रोगच काय झालेला नसतो आणि फक्त विचाराने पीडित असे जीव जास्त सफर होतात. ते कधीही लवकर रिकवर होत नाहीत, कारण त्यांची मानसिकता बिघडलेली असते. पण हा कापोतले यशवाला विचार करतो की, म्हणजे निगेटिव्ह विचार करणारा, काहीतरी झालं तर मला अटॅक तर आला नाही ना, मला कुठंतरी चोकअप झालं नाही ना, मी मरणार तर नाही ना, सगळ्या असल्या विचारांनी तो त्रस्त होतो आणि सगळ्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह थिंकिंग करत राहतो. त्यामुळं त्याला कोण सुधारू शकणार नाही, त्याचं ट्रीटमेंट कोण करू शकणार नाही. जसं कोण निगेटिव्ह विचार करणारा बरं का, असं विचारसरणीचा, त्याच्या घरातलं कोणीतरी परगावी गेलं होतं आणि गेल्यावर यायला सांगितलं होतं त्यांनी टायमिंग, रात्री 9 वाजेपर्यंत वगैरे येईन, आणि 9 वाजून गेले. आता काय अजून आला नाही, 10 वाजले. काय झालं हो तुम्हाला, आता कोण कापोतमध्ये गेलं सांगा. आपणच. म्हणजे
विनाकारण काय म्हणतात अनावश्यक विचारांमध्ये सहज जातो जीव. 10 वाजले अजून का आला नाही, आता फोन कॉल सुरू झाले तुमचे, पण ते फोन पण उचले ना म्हटल्यावर अजून टेन्शन. निगेटिव्ह विचार, काय झालं तर नसेल ना, कुठं अडकला नसेल, पडला नसेल, ॲक्सिडेंट झालं नसेल, काय झालं नाही, ते सगळे विचार करून झालेले असतात तोपर्यंत. आणि मग त्याचं फळ नसलं झालं तरी व्हायचं कुठंतरी. आणि फोन स्विच ऑफ यायला, काय मेसेज नाही, कॉन्टॅक्ट नाही, कोणाकडनं त्याला काय कॉन्टॅक्ट होईना, सगळं झाल्यावर शेवटी त्रस्त होऊन चिंता करत बसणे एवढंच होतं हातात तुमच्या, जोपर्यंत तो येत नाही. आणि तेच निश्चिंत बसणं हे सुद्धा तुमच्याच हातात होतं. काय करणार? चिंताच करणार. कोण निश्चिंत बसता तुम्ही लोक? निर्विकल्प कोण बसत नाही. उलटं त्याचं फळ येणारं संकट दूर होतंय जर निर्विकल्प राहिलो तर. पण विकल्पाने फुकट अजून आश्रव करून घेतो. नसलेली संकटाजवळ येतात. आणि मग आला तो 11 वाजता. आल्यावर हे घरातले सगळे परेशान, म्हणले काय झालं, तू फोन केला नाही, काय नाही, आत्ता बघितल्यावर तुझ्या श्वासात श्वास आला म्हणला, नाही तर तू तिथं मेला, आम्ही तर मेलो होतो अर्धे. असं वाटायला लागलं होतं. आणि मग किती त्याला ते सांगायला लागले, अहो मी सांगतोय ऐका तर. पण सगळे असे घरात अस्थिर झालेले. मग तो म्हणला मला अचानक मीटिंग आली आणि मला तिथं फोन स्विच ऑफ करून बसावं लागलं आणि एक मोठं टेंडर मिळालं मला त्यात. आता घरातल्यांनी आनंद व्यक्त करायचं का रडायचं? म्हटले तुझं टेंडर राहू दे बाजूला, पहिल्यांदा आम्हाला शांत कर. म्हणलं असं कधी झालं तर पहिल्यांदा सांगून मग तू मीटिंगला जात जा, म्हणजे आम्ही निश्चिंत राहू. असं म्हणजे हा जीव काय करतो, सतत चिंताग्रस्त असतो किंवा नकारात्मक विचाराने स्वतः त्रस्त असतो आणि इतरांना सुद्धा त्रस्त करतो. आणि त्यामुळं त्याचं सांगितलं वर्तमान आणि भविष्य दोन्हीही संकटात येतं. म्हणून एक इन्स्ट्रक्शन दिली आहे त्याच्या निमित्तात. काय? सतर्क रहे शंकालू न बने. 4 गोष्टी सांगितल्यात. काय काय? सतर्क रहे शंकालू न बने, प्रयास करे परेशान न हो. सांगा काय? शंकालू न हो. सतर्कता चांगली आहे. म्हणजे हेच म्हणले मी की पुढच्या भविष्यासाठी जर तिथं पाऊस पडणार आहे किंवा तिथं काहीतरी संकट आहे असा विचार करून तुम्ही सतर्कता ठेवणं वेगळं, पण शंकालू होऊन काय तर झालं तर कशाला जायचं, निगेटिव्ह असं करणं चुकीचं आहे. म्हणून सतर्कता चांगली आहे भविष्याबद्दल, पण शंका करत बसणं योग्य नाही. हे औषध घेऊ का नको, हे ड्रेस घालू का नको, ह्या गाडीवर जाऊ का नको, या गावाला जाऊ का नको, असे वगैरे सगळीकडे जर शंकेचे परिणाम असतील तर कुठलंही कार्य तुमच्याकडून होणार नाही. सतर्क रहे शंकालू न बने, प्रयास करे परेशान न हो. करणार आहे तुम्ही, धंदा करायचा आहे कुठला तर म्हटल्यावर प्रयत्न तुमच्या हातात आहेत, पण परेशान होऊन जर प्रयत्न करत असेल तर किती आनंद मिळणार. म्हणून जे कार्य करायचं ते आनंदाने करा असं सांगितलं. प्रयास करे परेशान न हो, व्यवस्था जुटाए बेचैन न हो. सगळं करायचं संसार तुम्हाला तर लग्न करायचं काय काय केलं सांगा. व्यवस्था जुटाए, काय नाही केलं, सगळं केलं. लोकांनी केलं नाही असं लग्न आम्ही केलं. व्यवस्था जुटाए बेचैन न हो. ते सगळं जोडेपर्यंत किती बेचैनी सांगा. किती दिवस झोपला नाही? झोपलोच नाही, झोपच निवडून गेली होती. म्हणजे बेचैन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा शांतीने आपलं कार्य होणार नाही. सामना करो डर न हो. 4 सांगितलं. काय काय 4? सतर्क रहे शंकालू न बने. लिहा काकी. सतर्कता चांगली आहे, शंका नाही. प्रयास करे परेशान न हो. दुसरं सांगितलं प्रयास परेशान न. प्रयास करे परेशान न हो. तिसरं सांगितलं व्यवस्था जुटाए बेचैन न हो. आणि 4 सांगितलं सामना करे डर न हो. जे काही येईल ना समोर परिस्थिती, भलेही संकट आलं तरी सुद्धा सामना करा, तेवढंच तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये जर भय असेल तर झालाच कोरोना समजा तुम्हाला, काय केलं हो तुम्ही? घाबरून बसलात तर त्याला रिकवर व्हायला वर्षानुवर्ष जातील. आणि तेच जर धीरतेने सामना करायला लागलो तर तो बाहेर पडू शकतो. म्हणून डर न हो हे सांगितलं. सामना करे
डर न हो. जे काय परिस्थिती येईल समोर, भलेही लॉस झालं नवीन बिझनेस काढल्यावर, तरी पण जर त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स लूज नाही झाला तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ग्रीप घेऊ शकतो. म्हणून म्हणलं सामना करे, डर न हो. अशा या नकारात्मक विचारांचं किती वर्णन केलं तरी कमी आहे, कारण हा जीव सतत अशा विचारांनी ग्रस्त असतो आणि आपलं तर वर्तमान बिघडवतोच, पण आपले विचार दुसऱ्याच्या डोक्यात घालणार तर त्याचा सुद्धा नाश होतो. म्हणून अशी निगेटिव्हिटी चांगली नाही. जर तुम्हाला पुढं सरकायचं तर निगेटिव्ह विचार सोडायला पाहिजेत. ती एक सांगतात ना गोष्ट, काय ती 2 मुलं, एक 6 वर्षाचा आणि एक 10 वर्षाचा होता, आणि ते खेळत असताना गावाच्या बाहेर गेली आणि खेळता खेळता 10 वर्षाचा मुलगा विहिरीत पडला. काय झालं पुढं? मग 6 वर्षाच्या मुलाला घाबरला, इतकं त्यांचं स्नेह होतं एकमेकांशी की दोघं एकमेकांना सोडून राहायची नाही. आणि मग काय करायचं सुचेना त्याला, लांब लांबपर्यंत कोण माणूस दिसेना, आणि हा ओरडायला लागलाय वाचवा वाचवा करून. त्याला शेवटी बादली दिसली, त्यांनी बादली टाकली आतमध्ये, दोरीची बादली, आणि मग या 10 वर्षाच्या मुलांनी त्या बादलीला धरलं. आता तो 6 वर्षाचा मुलगा वर होता, ज्याला की एक भरलेली बादली ओढणं शक्य नव्हतं. त्यांनी काय केलं, आहे नाही तेवढी सगळी शक्ती लावली आणि त्याला पूर्ण शक्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. खेचत राहिला, इतका वेळ खेचला की जोपर्यंत त्यांनी वर पाय टाकला नाही, आणि तो मुलगा बाहेर पडला. आता दोघं मिट्टी मारून रडायले, ओरडायला लागले. आनंद करायचं का दुःख करायचं कळेना. आणि मग पुढचं टेन्शन होतं, आत्ताचं नाही. म्हटले गावात जाऊन लोकांना सांगायचं काय, सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार आहे. आणि गेले आणि झालं तसंच. सांगितलं सगळ्यांनी, दोघांनी जाऊन गावामध्ये की असं झालं होतं. सगळ्यांनी उडवून लावलं. हे म्हणले काय शक्य आहे का काहीतरी सांगता येतं, कारण 10 वर्षाच्या मुलाला खेचणं पाण्यातनं शक्य आहे का? हा, आणि एवढ्या टेन्शनमध्ये असताना, प्रेशरमध्ये असताना म्हणला नाही, म्हणला काहीतरी सांगू नको. शेवटी त्याच गावामध्ये एक बुजुर्ग होते, त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर आणि त्यांना घेऊन जवळ सांत्वना केली की खूप चांगलं केलं तुम्ही, असं काय म्हणतात, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, तू घाबरून रडत बसला नाही किंवा ओरडत बसला नाहीस. मग सगळ्यांनी विचारलं तुम्ही कसं काय असं विश्वास ठेवताय, कशावरनं त्यांनी असं केलं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला 2 गोष्टींचं सहाय्य मिळालं. एक तर म्हणले की कोण तिथं त्याला डिप्रेस करणारं नव्हतं की यू कांट डू इट, तू त्याला ओढू शकणार नाही, तुझी शक्ती नाही आहे, तुझ्याकडनं ते पॉसिबल नाही आहे असं म्हणून डिप्रेस करणारं कोण नव्हतं, म्हणून तो ओढू शकला. आणि दुसरं सांगितलं त्या मुलाबद्दलचं प्रेम आणि एक आत्मविश्वास की आय कॅन डू इट. एवढ्या विचारांनी तो बाहेर पडला आणि त्याच्या निमित्तात त्याचं कल्याण झालं. दोघांचा जीव वाचला. आमाचं दर्शन. छान. म्हणून निगेटिव्ह विचार कधीही करणं योग्य नाही, आणि झालेच तरी त्याच्या आहारी जाणं पण योग्य नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि काय विचार करायचं, आय कॅन डू इट. स्वतःचं एक सूत्र करून ठेवा की मी हे करू शकतो, माझ्याकडून हे शक्य आहे. हो. जाणा, मी जाणणाराच आहे. जाणीव करू शकतो, स्वलाच जाणतोय. निश्चिंत स्वरूप आहे जाणतोय. निर्विकल्प आहे जाणतोय. निराकुल स्वरूपोहम. कापोतलेशारहितोहम.